प्रकरण 26. सांस्कृतिक कार्यक्रमाची धामधूम एकदाची संपली, पण अजून ॲव्हनलीच्या शाळकरी मुलांची उत्तेजित मने शांत होण्यास वेळ लागला. विशेषतः ॲनीच्या बाबतीत थोडं जास्तच. ॲनीच्या डोक्यातून अजून कार्यक्रमाचा विषय काही जात नव्हता. रात्री झोपेतही मनात तोच विषय घोळत असे आणि झोप लागत नसे. म्हणूनच की काय, मारिलाचा कार्यक्रमाला असलेला विरोध तिला एका दृष्टीने योग्य वाटू लागला. तिच्या मते मारिला हे समजूतदार स्त्री होती, त्यामुळे समजूतदार असणे खूप चांगले असले पाहिजे असा तिचा समज होता. म्हणून स्वतः मारिलासारखे समजूतदार व्हायचा विचार ॲनीने मनाशी केला. पण समजूतदार व्यक्तींमध्ये असणारा कठोरपणा आणि मौज मजेप्रती असणारी नावड लक्षात घेता तिचा हा विचार बारगळला. अखेर ख्रिसमसची सुट्टी संपली आणि शाळा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. मैफिलीचा विषय मागे पडला. रुबी आणि एम्मा यांच्यामध्ये बसण्याच्या जागेवरून भांडण झाले आणि त्यांची 3 वर्षांची मैत्री तुटली. जोसिफाय आणि जुलिया बेल्स यांच्यामधील अबोला सुरू झाला. याला कारण जोसीने बेसीकडे जुलियाला नावे ठेवले आणि बेसी राईटने जुलियाकडे चहाडी केली. स्लोएन भावा बहिणींचे बेल्स भावा बहिणींच्या बरोबरचे भांडण मैफिलीच्या अगोदरपासूनच होते. ते पुढे सुरू राहिले. परिणामी ते भांडण त्यांच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचले. ॲन शर्ली कदबर्ड जरा जास्तच भाव खाते, म्हणून एला मे तिच्याबरोबर बोलायची बंद झाली. या क्षुल्लक भांडणाचा अपवाद वगळता मिस स्टेसीच्या छोट्याशा शाळेचे काम हे नियमितपणे आणि सुरळीत चालू झाले. थंडी संपत आली. हिवाळा सौम्य असल्याने बर्फ पडलेला नव्हता. ॲनी आणि डायना जवळच्या पायवाटेने रोज शाळेत जात होत्या. चालताना अनेक विषय चर्चेला येत. ॲनी 13 वर्षांची होणार होती. तिला टीन एजमधील आयुष्य कसे असेल याचे औत्सुक्य वाटू लागले. बऱ्याचदा हा विषय डायना बरोबर बोलताना येत असे. रुबी गिलिस 15 वर्षे होण्याची वाट पाहत असे. प्रियकर मिळण्यासाठी तेवढी वाट पाहायला हवी हे तिच्या मोठ्या बहिणींच्या अनुभवातून ती जाणून होती. ॲनी याबद्दल डायनाकडे रुबी गिलिसच्या स्वभावाला दोष देत होती. शाळेच्या नोटीस बोर्डजवळ दरवेळी वेगवेगळ्या मुलांबरोबर तिचे नाव लिहिले जायचे आणि रुबी खूप चिडल्याचा आव आणायची. पण प्रत्यक्षात तिला या गोष्टी आवडायच्या असा ॲनीचा विश्वास होता. मग उगाच खोटे का बोलावे असे ॲनी म्हणाली. खोटे कधीही बोलू नये अशी मिसेस ॲलनची रविवारच्या शाळेतील शिकवण होती आणि ॲनीने मिसेस ॲलनसारखे प्रामाणिक सत्यवचनी बनण्याचे ठरवले. मिसेस ॲलन परिपूर्ण व्यक्ती आहेत असे मला वाटते आणि यासाठी मिस्टर ॲलन आपल्या पत्नीला खूप मानतात. पण मिसेस लिंड मात्र मिस्टर ॲलनना नावे ठेवतात. त्यांच्या मते एवढ्या मोठ्या अधिकारी पुरुषाने पत्नीला एवढे डोक्यावर चढवून ठेवू नये असे मिसेस लिंड म्हणाल्याचे ॲनीने डायनाला सांगितले. मिस्टर ॲलन पाद्री असले तरी शेवटची माणूसच आहे. त्यांच्याकडून सुद्धा पाप पुण्य हे घडणारच. ॲनीने पाप पुण्य या संकल्पनाविषयी मिसेस ॲलनशी चर्चा केली आणि तेव्हा तिच्या ध्यानात आले की नेहमी कल्पना विश्वात रममाण झाल्याने तिला कर्तव्याचा विसर पडतोय आणि ते पाप आहे. म्हणून 13 वर्षांची झाल्यावर
ती कर्तव्य जास्त जागरूक होऊन करेल. मिस स्टेसीने घरचा अभ्यास म्हणून स्वतः रचून एक गोष्ट लिहून आणायला सांगितली. डायनाला मात्र तो अभ्यास महाकर्म कठीण वाटत होता. तर ॲनीला ही गोष्ट चुटकीसरशी तयार होईल याची खात्री होती. ॲनीची गोष्ट तयार होती. डायनाने आग्रह केल्यावर ती गोष्ट थोडक्यात सांगायला ती तयार झाली. गोष्टीचे नाव होते मत्सरी मैत्रीण. डायनाने विचारले, तू घरी कुणाला दाखवली आहे का आणि त्यांना ती कशी वाटली? मारीला म्हणाली, हा तर फक्त मूर्खपणा आहे. पण मॅथ्यूने ठीक आहे असा अभिप्राय दिला, असे ॲनीने सांगितले. गोष्टीचा सारांश असा होता, दोन मैत्रिणी असतात. दोघेही दिसायला खूप सुंदर. एकीचे नाव कार्डेलिया आणि दुसरीचे नाव जेराल्डीन. त्या गावात एक सरदार पुत्र येतो. त्याचे नाव बर्ट्राम. जेराल्डीनचा घोडा उधळतो तेव्हा बर्ट्राम तिचा जीव वाचवतो. तिला पाहिल्यावर तो तिच्या प्रेमात पडतो आणि लग्नाची मागणी घालतो. ती आनंदाने हो म्हणते. तिला प्रेमाची भेट म्हणून हिऱ्याची अंगठी आणि रत्नांचे हार देतो. नंतर कार्डेलियाची आणि त्याची ओळख होते. ती त्याच्या प्रेमात पडते. पण जेव्हा तिला जेराल्डीनला त्याने मागणी घातल्याचे समजते तेव्हा तिला तिचा खूप संताप येतो. पण ती तो दाखवून देत नाही. उलट जेराल्डीनला फिरायला म्हणून रानातील नदीच्या काठावर घेऊन जाते आणि ढकलून बाजूला होते. तेवढ्यात तिकडे बर्ट्राम येतो. जेराल्डीनला वाचवायला नदीत उडी मारतो. पण त्याला चांगले पोहता येत नव्हते आणि ते दोघेही नदीत बुडून मरण पावतात. नंतर त्यांची प्रेते किनाऱ्यावर वाहून येतात. त्यांच्यावर एकत्र अंत्यसंस्कार केले जाते आणि ते पाहून कार्डेलिया पश्चातापाने वेडी होते आणि मरेपर्यंत वेड्यांच्या दवाखान्यात राहते. अशी तिच्या पापाची शिक्षा तिला मिळते. डायनाने उत्सुकतेने गोष्ट ऐकली आणि ॲनीच्या कल्पनाशक्तीचे खूप कौतुक केले आणि तिच्याकडे अभाव असल्याने थोडी हिरमुसली. ॲनीने आनंदाने तिला लागेल ती मदत करण्याची तयारी दाखवली आणि बघता बघता स्टोरी क्लबची स्थापना झाली. सुरुवातीला फक्त ॲनी आणि डायना यांच्यापुरता मर्यादित असलेल्या स्टोरी क्लबमध्ये जेन, रुबी आणि 3-4 मुली देखील सामील झाल्या. प्रत्येक आठवड्याला प्रत्येकीने एक गोष्ट तयार करायची आणि नंतर तिचे सामुदायिक वाचन होईल आणि इतर सदस्यांनी काही योग्य सूचना केल्यास त्याची दखल घेतली जाईल. अशा प्रकारे नियमावली बनवली गेली. सदस्य टोपण नावाने पण लिहू शकतात. मारिलाने परत एकदा या उपक्रमावर कडक ताशेरे ओढले आणि त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे याची जाणीव करून द्यायला ती विसरली नाही. मारिला, आम्ही आमच्या गोष्टींच्या माध्यमातून नैतिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. वाईट लोकांना शिक्षाही मिळतेच आणि चांगल्या लोकांना बक्षिसं मिळतात. शेवटी सत्याचा विजय हा होतोच. स्वतः त्रास पडला तरी गरजूंना मदत करावी. खोटे कधीही बोलू नये. चोरी करू नये. अशी शिकवण गोष्टींच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मिस्टर आणि मिसेस ॲलनला पण आम्ही आमच्या गोष्टी वाचून दाखवल्या. त्या दोघांनीही नैतिकता उत्कृष्ट असल्याचे मान्य केले. फक्त ते चुकीच्या ठिकाणी मात्र हसले. आमच्या गोष्टींपैकी सर्वोत्तम 4 गोष्टी मिस जोसेफिन बॅरींना पाठवून दिल्या. त्यांनी आवडल्याचेही कळवले. मिसेस ॲलन म्हणतात,
की आयुष्यात एखादे ध्येय पक्के केले पाहिजे. मला मोठे झाल्यावर मिसेस ॲलन सारखे बनायचे आहे. मारीला, मी तशी बनू शकेन का हो? तुम्हाला काय वाटते? मारीला आश्वासक स्वरात म्हणाली, तसे बनणे काही फार अवघड आहे असे मी म्हणणार नाही, पण इथे पण वर जास्त जोर होता. मला खात्री आहे की मिसेस ॲलन तुझ्यासारखी मूर्ख विसराळू मुलगी नसावी. पण मारीला, त्या आता जितक्या चांगल्या आहेत तितक्या चांगल्या लहानपणी नव्हत्या असे त्यांनी स्वतः मला सांगितले. लहान असताना त्या भयंकर खोडकर होत्या. त्यांना फारशी किंमत मिळत नव्हती. म्हणून मला आशा आहे की मोठेपणी मी काही चांगली व्यक्ती बनू शकेन. मिसेस लिंड सांगत होत्या, एक पाद्री लहानपणी मावशीच्या घरातून केक चोरून खात आणि त्या दिवसापासून त्यांचा त्या पाद्री महोदय यांविषयी होता नव्हता तो आदर पार संपून गेला. पण माझ्या मते मिसेस लिंड चूक करत आहे. लहान मुले खोडकर तर असायचीच. खाल्ला एखाद्या वेळी चोरून केक, पण तो कबूल करण्याचे धैर्य दाखवल्यावर त्याचा पुढे वाडाचार लावणे बरोबर नाही. लहानपणी खोड्या करणारी मुले मोठेपणी नाव काढू शकतात. हे समजल्यावर मला माझ्याबद्दल विश्वास वाटू लागलाय. ॲनीने आपली बाजू मांडली. ॲनी, तुला ती ताटे घासून पुसून ठेवायची आहेत. अगं, जवळजवळ अर्धा तास तू बोलत आहेस. आपण गप्पा मारत बसण्यासाठी अगोदर नेमून दिलेली कामे संपवावी. प्रकरण 27. एप्रिल महिन्याच्या एका संध्याकाळी मारीला महिला मंडळाची मीटिंग आटोपून घराकडे जाण्यासाठी निघाली. हिवाळा संपला होता आणि सर्वांचा आवडत्या वसंत ऋतूचे आगमन झाले. मारीला आपल्याच विचारात निघाली. तिच्या मनात महिला मंडळाच्या मदत फंडातील देणगी, चर्चच्या भांडारखान्यातील बदलाचे कार्पेट अशा एक ना अनेक गोष्टी घोळत होत्या. दूरवर पसरलेल्या गवताच्या कुरणांवर मावळतीच्या सूर्याची तांबूस सोनेरी किरणे पसरली होती. ओढ्याच्या काठच्या झाडांच्या सावल्या वाहत्या पाण्यात नाचत होत्या. चमचमत्या पाण्याच्या तलावाकाठच्या मेपलना तांबूस कळ्या लागल्या होत्या. हिवाळ्यात सुस्तावलेल्या सृष्टीचे हळूहळू चलनवलन सुरू झाले आणि त्याची लय चराचरात भरून राहिली. अशाच लयीत पावले टाकत मध्यमवयीन मारीला घराच्या ओढीने निघाली. घराजवळ आल्यावर तिची प्रेमळ नजर झाडांच्या आड दडलेल्या ग्रीन गेबल्स आणि आसमंतावर फिरली. खिडक्यांच्या तावदानांवर पडलेले मावळतीचे प्रकाशकिरण परावर्तित होऊन अधिकच चमकत होते. अंगणात शिरताना मारीलाला आपल्या उबदार किचनमध्ये टेबलावर चहाची जय्यत तयारी झाल्याची खात्री होती. ॲनीच्या ग्रीन गेबल्समध्ये येण्यापूर्वी नेहमी बाहेरून आल्यावर चूल पेटवण्यापासून तयारी करावी लागत असे. आता ॲनी हळूहळू स्वयंपाकघरात लक्ष घालू लागली. छोटी मोठी कामे स्वतःहून करण्याची तिची तयारी सुरू झाली. घरात पाऊल पडताच स्वयंपाकघरात सामसूम होते. चूल थंड होती. ते पाहून मारीलाचा अपेक्षाभंग झाला आणि तिला ॲनीचा राग आला. कारण बाहेर जाताना ॲनीला 5 वाजता चहा ठेवायला सांगितले होते, पण तिची कुठेच जाग नव्हती. घाईघाईने तिने कपडे बदलले. मॅथ्यू शेतातून येण्याची वेळ झाली होती. रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलं पाहिजे. ॲनीचे आल्यावर तिचे चांगलेच कान उपटले पाहिजेत.
चुलीत लहान लहान लाकडाच्या ढालप्या घालत मारीला विचार करत होती. तेवढ्यात मॅथ्यू आले आणि शांतपणे चहासाठी वाट पाहत बसले. नक्कीच ॲनी डायनाबरोबर कुठेतरी भटकत असणार, नाहीतर त्या वेडपटासारखी गोष्टी लिहिण्यात किंवा संवाद पाठ करण्यात दंग झाली असणार. तिला काळ वेळेचे जरा सुद्धा भान नसते. नेमून दिलेल्या कामाकडे मुळी लक्षच नसते. अचानक हातातील काम अर्धवट सोडून दुसरेच काहीतरी करत असते. आज मिसेस ॲलन ती एक तल्लख बुद्धीची गोड मुलगी आहे म्हणून तिचे कौतुक करत होती, पण मला काही त्यात तथ्य वाटत नव्हते. असेल तल्लख बुद्धीची गोड मुलगी, पण तिच्या डोक्यात चित्र विचित्र कल्पना भरलेल्या आहेत. हा विक्षिप्तपणा कधी थांबणार आहे देव जाणे. एक झाले की एक हिचे आपले वेडे चाळू सुरूच असतात. आज मीटिंगमध्ये हेच मी मिसेस लिंडना सांगत होते, पण तिला ते काही पटले नाही. ॲनीमध्ये पुष्कळ दोष आहेत आणि मला ते नाकारता येत नाही. मी तिला वाढवते, मी काही रेचेल नाही. मी स्वतः रेचेल ॲव्हनलीमध्ये एखादा देवदूत जरी आला तरी त्याचे दोष काढेल. मी तिला जरा चिडून बोलणार होते, पण तेवढ्यात मिसेस ॲलननी ॲनीचे कौतुक सुरू केले, म्हणून मला गप्प बसावे लागले. आता देखील मी ॲनीला बजावून गेले होते की घर सोडून जाऊ नकोस, घरी थांबून चहाची तयारी कर, पण तेवढे सुद्धा तिच्याच्याने झाले नाही. आतापर्यंत तिचे अनेक दोष मी सहन केले, पण यापूर्वी तिने कधी अवज्ञा केली नव्हती. आता तिच्यावर विश्वास कसा ठेवायचा असे मला वाटायला लागले. मला ती कुठे गेले याची काही कल्पना नाही, मॅथ्यू म्हणाले. शेतातून दमून भागून आल्यावर शांतपणे मारीलाचे वाकताडण ऐकत उभे होते. आजवरच्या अनुभवावरून जे काही बोलायचे ते बोलू देणेच योग्य होते. काही युक्तिवाद केल्यास त्याचा उलटा परिणाम होईल ही गोष्ट ते जाणून होते. कदाचित तू निष्कर्ष काढण्यात खूप घाई करतेस. तिने तुझी आज्ञा मोडली याची खात्री होईपर्यंत तिला अविश्वासू म्हणू नको. काय झाले त्याचा ॲनी योग्य खुलासा करेलच. मी तिला घरात थांबायला सांगितले होते, पण ती थांबली नाही हे खरे आहे. आता तिच्या खुलाशाने माझे समाधान होणे अवघड आहे. अर्थात तुला ते पटेलच आणि तू तिचीच बाजू घेशील हे मला माहीत आहे, पण माझ्यावर तिची जबाबदारी आहे हे तू विसरू नकोस. मारीलाचा स्वयंपाक झाला तेव्हा अंधार पडला, पण अजून ॲनीचा काही पत्ता नव्हता. लाकडी ओंडक्याच्या पुलावरून गडबडीत येताना दिसेल असे वाटून मारीलाचे लक्ष ॲनीच्या वाटेकडे लागले. सर्व आटोपल्यावर मारीला मेणबत्ती लावण्यासाठी कोठीच्या खोलीकडे निघाली. जाता जाता ॲनीच्या खोलीतील मेणबत्ती पेटवावी म्हणून आत गेली आणि पाहते तर काय, ॲनी डोक्यावरून पांघरून ओढून पलंगावर पालथी पडली होती. म्हणजे ही दुपारपासून इथेच आहे की काय? मारीला क्षणभर गोंधळून गेले. अरे देवा, तू इथे झोपली आहेस की काय? नाही, गोंधळून ॲनी म्हणाली. मग आजारी बिजारी आहेस का? मारीलाने काळजीच्या स्वरात विचारले. ॲनीने डोके उशीमध्ये अजून खोल खुपसले, जणू तिला काहीतरी लपवायचे असावे. मारीला, आपण कृपया इथून निघून जावे आणि माझ्याकडे पाहू सुद्धा नका. मी खूप निराश झाले. आता वर्गात कोण पहिला येतो, कोण उत्तर देतो, कोण गोष्टी लिहितो, कोण चर्चमध्ये चांगली गाणी गातो,
या कशाचाही उपयोग नाही. मी पुन्हा हे सर्व करू शकेन अशी आशा आता संपली आहे. माझी यापुढील कारकीर्द संपुष्टात आली आहे. कृपया माझ्याकडे न पाहता आपण निघून जावे. असे काय झाले? तू नेमके काय केलेस ते या क्षणी मला उठून सांग. माझ्या केसांकडे पहा, ॲन हळू आवाजात म्हणाली. त्यानुसार मारिलाने तिची मेणबत्ती उचलली आणि ॲनीच्या केसांकडे बारकाईने पाहिले. ॲन शर्ली, तू तुझ्या केसांचे काय केलेस? अगं ते हिरवे दिसतायत. ॲनीचे केस काळपट हिरवे दिसत होते. शिवाय त्यात काही मूळचे लाल पण होते. एकंदरीत इतका भयानक अवतार मारिलाने उभ्या जन्मात पाहिला नव्हता. हो, हिरवेच आहेत. मला वाटले लाल रंगाचे केसाइतके या जगात दुसरे काहीही वाईट नाही. पण आता माझ्या लक्षात आले की हिरव्या रंगाचे केस त्याच्या 10 पट जास्त वाईट आहेत. मी किती दुःखी आहे याची तुम्हाला कल्पना पण येणार नाही. पण हे झाले कसे हे समजले पाहिजे. इथे खूप थंड आहे. खाली किचनमध्ये चल आणि नीटपणे काय ते सांग. मला तरी वाटत होतं 2 महिने झाले अजून तुझ्या हातून नवीन काही उपद्व्याप कसे नाही झाले. परत केसांचे काय काय केलेस? मी ते रंगवले. रंगवले? आपले केस रंगवले? ॲन शर्ली, तुला माहित नव्हते का की असे करणे वाईट आहे? असे करणे चुकीचे आहे हे मला माहित होते. पण मला लाल केसांपासून मुक्ती हवी होती. म्हणून मी वाईटपणा पत्करायचा ठरवला आणि त्याची भरपाई मी जास्त चांगले वागून करायचे असे ठरवले. ठीक आहे, मला जर माझे केस रंगवायचे असते तर मी निदान हिरव्या रंगाने नक्कीच रंगवले नसते, मारीला उपहासाने म्हणाली. मारीला, मला पण ते हिरवे बनवायचे नव्हते. मला अगदी कावळ्यासारखे काळे कुट्ट केस होतील म्हणून सांगितले गेले. मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. तुला कोणी सांगितलं? अगं, कुणाबद्दल बोलतेस तू? आज दुपारी फेरीवाला आला होता. मी त्याच्याकडून रंग विकत घेतला. शर्ली, मी तुला किती वेळा सांगितलं की त्या इटालियनपैकी एकाला घरात येऊ देऊ नकोस. माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. मी त्याला घरात येऊ दिले नाही. तुमच्या सूचना माझ्या लक्षात होत्या. मी दार व्यवस्थित बंद केले आणि पायरीवर जाऊन त्याच्या वस्तू पाहिल्या. शिवाय तो इटालियन नव्हता, तो जर्मन ज्यू होता. त्याच्या पेठाऱ्यात खूप गोष्टी होत्या. त्याने मला सांगितले की तो आपल्या पत्नी आणि मुलांना जर्मनीतून बाहेर आणण्यासाठी त्याला पैसे हवे आहेत म्हणून कठोर परिश्रम करत आहे. तो त्यांच्याबद्दल इतक्या आत्मीयतेने बोलला की ते माझ्या मनाला भिडले. मला त्याला मदत करण्यासाठी काहीतरी विकत घ्यायचे होते. मग मला केसांच्या रंगाची बाटली दिसली. त्याने मला हमखास केस काळे भोर होतील आणि रंग अजिबात जाणार नाही असे सांगितले आणि मला विकत घेण्याचा मोह झाला. पण बाटलीची किंमत 75 सेंट्स होती. माझ्याकडे फक्त 50 सेंट्स होते. म्हणून त्याने 50 सेंट्स बाटली द्यायची ठरवली. मला तो भला माणूस वाटला आणि म्हणूनच मी बाटली विकत घेतली आणि खोलीत येऊन त्यावर लिहिल्याप्रमाणे जुन्या ब्रशने केसांना रंग लावला. मी संपूर्ण बाटली संपवली आणि आरशात हिरवा रंग पाहिल्यावर मला धक्काच बसला. मी चुकीचा रंग लागल्याचा
पश्चाताप व्यक्त केला. आणि त्या वेळेपासून अद्यापही मी पश्चातापच करत आहे. आत्ता तरी तुझे डोळे उघडले तर चांगले होईल. दिखावपणाच्या हौसेखातर तुला ही शिक्षा मिळाली असे म्हणायला हरकत नाही. मला वाटते एकदा केस नीट धुवून बघ. काही उपयोग झाला तर बरं होईल. मारिलाने सल्ला दिला. ॲनीने केस धुतले. चांगला खसखसून साबण लावून ब्रशने घासले, पण सारे व्यर्थ. फेरीवाला खरे बोलला. रंग पक्का आहे, मुळीच जाणार नाही. आणि तसेच घडले. केसांचा हिरवा रंग अजिबात फिक्का पडला नाही. ओ हो मारिला, मी काय करू? ॲनी रडत रडत मारिलाला म्हणाली, माझी ही चूक कधीही दुरुस्त होण्याची शक्यता नाही. इतक्या चुका माझ्या हातून झाल्या. मिसेस लिंडला उद्धटपणे बोलणे, डायनाला चुकीचे पेय देणे, केकमध्ये भलतेच औषध इसेन्स म्हणून घालणे. लोक हळूहळू थोडे विसरूनही गेले. पण आता हे हिरवे केस कायमचे माझ्यासोबत असणार आणि लोक कधीच विसरणार नाही. वर्गातील मुले मुली माझ्या तोंडावर असतील, पाठीमागे नावेही ठेवतील. मी प्रिन्स एडवर्ड आयलंडमधील सर्वात दुःखी मुलगी आहे. आठवडाभर ॲनची नाराजी कायम होती. त्या काळात ती कुठेही गेली नाही आणि दररोज केस धुवत असे. बाहेरील लोकांपैकी एकट्या डायनाला हे जीव घेणे रहस्य माहीत होते, परंतु तिने कधीही न सांगण्याचे वचन दिले आणि तिने आपला शब्द पाळला. आठवड्याच्या शेवटी मारिलाची खात्री झाली की काहीतरी वेगळा उपाय करायला हवा. मारिला म्हणाली, दुसरा कोणताही उपाय नाही ॲनी. रंग पक्का आहे. तुझे केस आपल्याला कापायला हवेत, त्याशिवाय पर्याय नाही. असे केस घेऊन तू बाहेर जाऊ शकत नाहीस आणि शाळा चुकून घरी पण बसता येणार नाही. ॲनीचे ओठ थरथर कापले, पण तिला मारिलाच्या बोलण्यातील कटू सत्य समजले. निराशाजनक उसाचा टाकत तिने कात्री आणली आणि मारिलाला म्हणाली, कृपया एकदाच हे विद्रूप केस लवकर कापून टाका. काही जणींचे केस आजारात गळतात. काही पुस्तकात मी वाचले आहे, तर कोणी कोणी काही चांगल्या कामासाठी केस विकून पैसे उभे करतात. अशी काही गोष्ट असती तर मला त्यात केस गमावण्याचे दुःख झाले नसते. स्वतःच्या हाताने माझ्या केसांची वाट लावली, याचे मला जास्त दुःख आहे. तुम्ही केस कापताना या गोष्टीला आपला मूर्खपणा जबाबदार आहे हे आठवून मला अश्रू आवरणार नाहीत. आणि ॲनी ओक्साबोक्शी रडली. मारिलाचे केस कापण्याचे काम पूर्ण झाल्यावर आरशात तिने पाहिले, तेव्हा निराशेने ती एकदम स्तब्धच झाली. मारिलाने केस अगदी बारीक कापले. ॲनीला आपला चेहरा पाहावेना. तिने झटकन तोंड आरशापासून फिरवले. मी केस वाढेपर्यंत स्वतःचे तोंड आरशात पाहणार नाही, ती उद्गारली. मग अचानक ती परत आरशात पाहत स्वतःशीच म्हणाली, हो, मी आरशात स्वतःला पाहणार आहे. अगदी रोज. जेव्हा जेव्हा माझ्या खोलीत येईन तेव्हा तेव्हा मी किती विद्रूप दिसते हे प्रत्यक्ष पाहणार आहे आणि नेहमीप्रमाणे वेगळी कल्पना करून स्वतःची फसगत करून घेणार नाही. माझे केस अतिशय वाईट आहेत. हा विचार
मी मनातही आणणार नाही, कारण माझ्या आता लक्षात आले की माझ्या केसांचा रंग जरी लालसर असला तरी ते लांब आणि दाट होते आणि समोरच्या बाजूला केसांच्या कुरळ्या बटांमुळे अगदीच काही वाईट दिसत नव्हते. येणाऱ्या सोमवारी ॲनीच्या कापलेल्या केसांनी शाळेत बरीच खळबळ माजवली. पण नशीब कुणालाही त्यामागचे खरे कारण समजले नाही. अगदी जोसी पायला सुद्धा नाही. तरी तिने ॲनीच्या तोंडावर शेतातील बुजगावणे असे म्हणून सांगायला कमी केले नाही. ॲनी शाळेतून आली तेव्हा मारीला डोकेदुखीने हैराण होऊन थोडा वेळ स्वस्थ पडलेली होती. तिला ॲनी म्हणाली, मी जोसीला मला बुजगावणे म्हटल्यावर काहीही उलट उत्तर दिले नाही. मी विचार केला की हा माझ्या शिक्षेचाच एक भाग आहे आणि तो मी धीराने सहन केला पाहिजे. जोशी माझ्या तोंडावर मी बुजगावण्यासारखी दिसते असे म्हणाली तेव्हा मला तिला उत्तर द्यायचे होते, पण मी तसे केले नाही. मी फक्त एक तिरस्कारयुक्त नजर तिच्याकडे टाकली आणि तिला माफ केले. चुकलेल्याला क्षमा करणे यात पुण्य मिळते. यानंतर मी जास्तीत जास्त चांगले बनण्याचा प्रयत्न करणार. तसेच मी पुन्हा कधीही सुंदर बनण्याचा प्रयत्न करणार नाही. मला मिसेस ॲलन, मिस स्टेसी आणि तुमच्यासारखे चांगले व्हायचे आणि जर मी तशी बनले तर त्याचे सारे श्रेय तुमचेच असेल. डायना म्हणाले की माझे केस थोडे वाढायला लागले की डोक्याभोवती वेल्वेटची काळी रिबन बांधून एका बाजूला त्याचा बो बांध म्हणजे छान दिसेल. मारीला, मी मगापासून खूपच बोलते. तुमचे डोके खूप जास्त दुखत असेल तर मी बाम लावून चेपून देऊ का? माझे डोके आता बरे आहे. दुपारी मात्र जास्त दुखत होते. अलीकडे माझी ही डोकेदुखी वाढतच चालले. त्यासाठी मला डॉक्टरांना भेटावे लागेल असे वाटते. आणि तुझ्या बडबडीबद्दल म्हणशील ना, तर मला आता त्याची सवय झाली. त्यामुळे मला त्यांचे काहीही वाईट वाटत नाही. मारीलाला ॲनीची बडबड ऐकून बरे वाटले असे सूचित करायचे होते. फक्त शब्दरचना थोडी वेगळी होती. मात्र ॲनीने ती अचूक ओळखली